वैष्णव जो असतो, ज्याला आपलं चांगलं करायचं आहे, तो ओळखल्या कशावरून जातो? आवडीवरून. त्याचे कपडे कोणते आहेत, तो कोणत्या जातीमध्ये जन्माला आला, याला काही विशेष महत्व नाही. त्याची आवड काय आहे? आवड काय? महाराज, आवड किती दर्जेदार असते याचं उदाहरण आहे गोरोबा काका. किती नाम आवडायचं गोरोबा काका. गोरोबा काकांची पत्नी जी आहे, ती गोरोबा काकांची पत्नी गोरोबा काकांना सांगून जाते, अहो मी पाणी घेऊन येते, तुम्ही बाळावर लक्ष ठेवा. गोरोबा काका भजन करून राहिले, विठ्ठल 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 पाणी आणण्याकरता गेली आणि गोरोबा काकांचं चित्त एकाग्र झालेला आहे. हात वर करत करत विठ्ठलाचं नामस्मरण तल्लीन झालेले आहे. मुलगा रांगत रांगत आला आणि रांगत रांगत आल्यानंतर जी माती गोरोबा काका पायानं तुळवत होते, त्या मातीमध्ये, त्या मातीसोबत गोरोबा काकाने स्वतःच्या पोराला सुद्धा तुळवून टाकलं. काहीच नाही. पत्नी परत आली आणि पत्नी परत आल्यानंतर गोरोबा काकांना म्हणू लागली, अहो अहो माझं बाळ कुठे गेलं, माझं बाळ कुठे गेलं, काय विठ्ठल विठ्ठल करताय, बाळ कुठे गेलं, बाळ कुठे गेलं. आणि गोरोबा काका पाहतात बाळ दिसत नाही, खाली पाहतात माती लाल झालेली आहे. गोरोबा काकाची पत्नी गोरोबा काकावर चिडू लागली, अहो काय त्या विठ्ठलाचं नाव घेता, काय दिलं त्या काळ तोंड्याने, माझ्या बाळाला तुम्ही पायाखाली तुळवलं, असा कुठे बाप असतो का. स्वतःचा मुलगा गोरोबा काकांनी भजनामध्ये, गोरोबा काकांना माहित नाही किती एकाग्रता असते. आम्ही तो दुसऱ्याला पाहत होते टाळी वाजवते का, ते काऊन नाही आला, तो कुठे गेला. मी पहिले जे बोलून गेलो, का आमच्याकडे एकाग्रता नाही. भागवतामध्ये आम्ही ऐकतो, लोहारानं त्या लोहाराला गुरु केलं राजानं. का गुरु केलं? राजा तिथून निघून गेला पण लोहाराचं लक्ष नाही. आमचं तर सगळ्यावर लक्ष आहे, आमच्यावर कोण लक्ष ठेवेल. गोरोबा काका भजनामध्ये गुंग आहेत, ती बोलू लागली, अहो तुमच्या पांडुरंग काय कामाचा. गोरोबा काकांनी पत्नीच्या अंगावर झापड मारायला हात वर केला आणि गोरोबा काकाच्या पत्नीनं सांगितलं, माझ्या अंगाला जर हात लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ. तरी गोरोबा काकांना काही वाटत नाही. गोरोबा काका म्हणतात, विठ्ठल 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 रंगवता येईल पण माझ्याकडे वेळ नाही. रंगवता येईल, तुम्ही रंगाल. माझा मुद्दा ऐका.
चरित्रामध्ये जरी रंगून जात असाल ऐकता ऐकता, पण त्याच्यापासून शिकावं लागेल. स्वतःचा पोरगा पायाखाली तुडवला जातो. पत्नी पांडुरंगाची शपथ घेते, गोरोबा काका हात लावत नाही, हात लावत नाही. संसार थांबतो. थांबल्यानंतर मुलगी बापाकडे तक्रार करते, बाबा हात लावत नाहीत माझ्या अंगाला हात लावत नाही. गोरोबा काकाच्या सासऱ्याला वाटलं की नेमकं काय झालं असेल, जाऊ द्या ही पोरगी कशात कमी पडली असेल, एक काम करू, हे दुसऱ्या कोण्या बाईच्या मागे लागेल, याच्यापेक्षा माझी दुसरी जी पोरगी आहे ना तिचाच विवाह करून देऊ यांच्यासोबत, संसार तर चांगला नाही. दुसऱ्या पोरीचा विवाह करून देतात आणि विवाहातून जाता जाता सांगता, गोरोबा काका जसं पहिलीला वागवता ना तसंच हिलाही वागवा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ. लग्न कशासाठी केलं होतं? काही मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे. पांडुरंगाची शपथ खाल्ली, पांडुरंगाची शपथ खाल्ली आणि महाराज सोडून दिलं, तिलाही हात लावत नाही. काय निष्ठा असेल हो. ज्या पांडुरंगाची शपथ खाल्ली तर त्या पांडुरंगाची शपथ खोटी ठरू नये याच्याकरता जर गोरोबा काका इतके प्रयत्न करत असतील तर सांगा काय अधिकार काय अधिकार आपलं काय आहे? ज्या वंशामध्ये राम जन्माला आले त्या वंशामध्ये हरिश्चंद्र होते, त्या हरिश्चंद्रानं स्वप्नातलं जे दिलेलं होतं ते देऊन दिलं. हे चरित्र कशासाठी ऐकायचे आहे? मोठ्या लोकांचं वर्णन का करायचं आहे? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि राज्याभिषेकाच्या दिवशी त्याला गंध लावलं, हार घातलं, म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण झाली का? 40 दिवसापर्यंत जो धर्म टिकवण्याकरता त्यांनी शरीराच्या वेदनेचा विचार केला नाही. आज आम्ही काय करतोय? काय करतोय आम्ही? ज्या नगरीमध्ये जी मराठवाड्याची राजधानी आहे, ज्याला आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणतो, तिथे खासदार राहिलेला एक व्यक्ती आता 2-3 दिवसापूर्वी बोलून गेला होता की हम इस नगरी को, इस नगर को, इस शहर को औरंगाबाद ही कहेंगे, किसी के बाप का बाप आ जाए हम हमारा संभाजीनगर ये नाम नहीं बोलेंगे. काय वाकड केलं आम्ही त्याचं? आज त्याचे 95 नगरसेवक निवडून आले नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेत. काय वाकडं केलं आम्ही? ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्म टिकवण्याकरता, हिंदू धर्म मजबूत होण्याकरता, हिंदू धर्मावर कोणाचं अतिक्रमण होणार नाही, कोणाचं आक्रमण होणार नाही याच्याकरता 40 दिवसापर्यंत महाराज ते चित्रपटामध्ये पाहिल्यानंतर डोळ्यानं पाहावं वाटत नाही, प्रत्यक्षामध्ये काय त्यांना सहन करावं लागलं असेल. आम्ही काय देतोय? काय देतोय आम्ही? विचार करायचा नाही याचा. वयाच्या 50व्या वर्षी रायगडावर ज्यांनी आपला देह ठेवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि इंदापूरची जहागिरी जर भोगली असती ना तर त्यांना दुसरं काही करावं लागलं नसतं. पण आज आम्ही असं मंडपामध्ये स्वाभिमानानं एकत्र येऊन बसलो नसतो. त्यांच्या शिवजयंतीच्या रॅलीमध्ये फक्त त्यांचे गाणे वाजवून नाचलं किंवा कीर्तनात चमके शिवबाची तलवार म्हणून प्रभावित झालं, काय फरक पडणार आहे? काय काय होणार आहे? आम्ही विचार केला नाही पाहिजे? ज्या ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची उभारणी करत असताना स्वतःचे मायबाप ज्या धर्मव्यवस्थेनं खाल्ले त्या धर्मव्यवस्थेची ते माऊली बनले, आम्ही त्याच ज्ञानोबारायावर शंका घेतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप बाहेर पडतात, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर पडणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला आम्ही महाराष्ट्र विसरतो. काय दुर्दैव आहे आमचं. आणि वरतून काय म्हणतो तर गर्दी वाढते, गर्दी वाढते. चुली घालायची गर्दी? काय गर्दी वाढवायची आहे? 75 करोड लोक कुंभमेळ्याला गेले, पण इकडे एक परिस्थिती अशी आहे की 80 ते 65% लोक मांसाहारी आहेत. काय आहे? लोक जोडणं, लोक जमा करणं हे सोपं आहे. जमा केलेल्या लोकांचा उद्धार करणारे संत असतात.
कळत असेल तर लक्षात घ्या. मी काय 2 तासाचं कीर्तन करून मी निघून जाईल? मी महत्वाचा नाही आहे. माझ्या माध्यमातून जे विचार येतात, जे ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार आहेत, ते विचार महत्वाचे आहेत. मी सगळ्या तरुण पोरांना म्हणत असतो की माझ्यासोबत फोटो काढायचा असेल काढा, हरकत नाही. तुम्ही सलमान खान, शाहरुख खान सोबत काढता त्याच्यापेक्षा मी लय चांगला आहे, काढा. माझ्यासोबत काढू नका असं माझं म्हणणं नाही, पण माझ्यासोबत फोटो काढून तुम्ही मोठे होणार नाही. माझ्या विचारासोबत जुळून राहा, तुम्ही मोठे व्हा. माझ्यासोबत फोटो काढून काय आहे? मी पुन्हा तुम्ही बोलवाल तेव्हा येईल, नाहीतर मला माझ्यापाशी तुम्ही याल का? माझे विचार तुमच्यापाशी राहील. मी हे जे कीर्तन रेकॉर्ड करतो ना, हे रेकॉर्ड काही फक्त माझा प्रचार करण्यासाठी करत नाही. मी महाराज खूप भाग्यवान आहे. बऱ्याच कीर्तनकारांनी झी टॉकीजवर जाण्याकरता 1.5-2 लाख रुपये दिले. मी त्यांना नाही म्हणून राहिलो. टीव्हीवरच्या कीर्तनासाठी नाही म्हणणारा कीर्तनकार मी आहे. कारण की तुम्ही त्यांनी त्यांचं स्टेटस कायम ठेवलं नाही, मी तिथं ते कीर्तन द्यायला तयार नाही. ज्यांना कीर्तन कळत नाही त्यांनी कीर्तनकार ठरवावा. ज्याला कीर्तनासाठी ज्यानं जीवन दिलं त्याने श्रोता ठरवावा का मी त्यांना तारीख द्यावी की नाही. याला खानदानी कीर्तनकार म्हणतात. याला खानदानी कीर्तनकार म्हणतात. काय हाय काव, काय हाय काव, काय विठ्ठल विठ्ठल. साधूचा वेळ फार महत्वाचा आहे. संतोष दादा एक वाक्य फार चांगलं वाटलं मला. कधी कशात तरी वाचत होतो, फार चांगलं आहे. लोग जिन्हें ठोकर मारते हैं उन्हें लोग भिखारी कहते हैं. लोग जिन्हें ठोकर मारते हैं लोग उन्हें भिखारी कहते हैं. जो लोगों को ठोकर मारते हैं ना उसे हम संत फकीर कहते हैं. सामान्य माणसं काय बघा, लोकांपासून दूर राहून लोकांचं चांगले करणारे संत आहे आणि लोकांमध्ये राहून लोकांचं वाटोळे करणारे आजकालचे राजकारणी आहेत. तुमच्यापासून दूर राहून तुमचं चांगलं करणारे हे संत आहेत. केजाजी महाराज तुमचं चांगलं करतात म्हणून 119 वर्षापासून पुण्यतिथी आहे. एक दिवस गावामध्ये आले होते. 119 वर्षापासून तुम्ही पुण्यतिथी साजरी करता. सुंदर मंदिर बांधलं. या मंदिराच्या माध्यमातून लोक, आपलेच लोक म्हणतात मंदिर कशाला पाहिजे, कशाला पाहिजे मंदिर. अहो तुम्ही सौदी अरब मध्ये जा, तिथे सौदी अरब मध्ये सोन्याच्या मशिदी आहेत. आपण काहीच करत नाही धर्मासाठी. तुम्ही इंग्लंड मध्ये जा, इंग्लंड मध्ये कोणत्याही हॉटेलात मुक्काम केला तर त्या हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर तिथे बायबल ठेवलेलं असते. बायबल. आपल्याला काय आहे, आम्ही आमचे उत्सव साजरे करत असताना, आणि माझी हिंदू धर्मीयांना विनंती आहे, विशेष करून तरुण मुलांना तर फार मोठी विनंती आहे, नाचण्या गाण्याच्या याच्यामध्ये गुंग राहू नका. नाचण्या गाण्याचे धर्म नाचण्या गाण्यापुरता नाही आहे. धर्म आम्हाला जाग होण्याकरता आहे. आम्ही अजूनही फार मोठे झोपलेलो आहे. आमचं कोण काय बिघडवून टाकते. तुम्ही अजून या निद्रेमध्ये राहू नका. आम्हाला काय आवडावं, आम्हाला देव आवडावा, आम्हाला देश आवडावा, आम्हाला धर्म आवडावा. आम्हाला काय आवडते हो, आम्हाला तर काय खावं याची अक्कल नाही राहिली. काय आवडते आम्हाला. तुम्ही कृती कोणती करता हे महत्वाचं नाही, त्याच्या मागचा तुमचा भाव कोणता हे फार महत्वाचं आहे. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्हाला काय आवडते, काय आवडते. तुकोबारायांनी एकच सांगितलं, कोणी काहीतरी केली आचरणे आम्हा या कीर्तनेविन नाही, मला कीर्तन आवडते. कारण की मला जे काही मिळालं ते फक्त 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 भगवंताच्या कीर्तनामुळे मिळालं. आणि माझी सगळ्या हिंदू समाजाला विनंती आहे, हे कलिकाळ आहे. कलिकाळामध्ये सगळ्या संतांनी एकच सांगितलेलं आहे, अवघ्या वाटा झाल्यासी कली न घडे साधन, उचित विधी विधान न घडे सर्वथा. मला चर्चा करत असताना यांना सांगितलं की तुम्हाला गंध कोणत्या बोटानं लावलं पाहिजे याचाच तर गंध नाही आहे. काय तुम्ही बाकीच्या गोष्टीच्या भानगडीत पडता.
आपल्याला गंध कोणत्या बोटानं लावलं पाहिजे हे माहित नाही अजून. कोणत्या बोटानं गंध लावलं तर कोणतं कर्म घडते. आणि हे कर्मकांड मोठं विचित्र आहे. याच्याकरता अधिकारी माणूस लागतो. आपल्याला काय माहित आहे. आपले देव तर 12 वाजता आंघोळ करू राहिले. आपण काय करतोय. आपण आपल्या मनानं जसं चाललंय तसं करतोय. महाराज कोणती वस्तू खाण्याचं सुद्धा शास्त्र आहे. हे मी नाही सांगत, चंद्रशेखर महाराज एकदा बोलले होते. म्हणजे केळ खाण्याचंही शास्त्र आहे. केळ असं खाल्लं पाहिजे का ते केळ जितकं सोललं ना तितकंच खायचं. पूर्ण जर त्याचे कपडे काढून ठेवले तर मांस खाण्याचं पातक लागते. मी तोपर्यंत तसंच खात होतो. कुठे थोडी थोडी काढत बसा, पूर्ण काढून टाकली एका जमात खाऊन घेतलं. आपल्याला केळ कसं खावं हे माहित नाही. साल कशी सोलावी हे माहित नाही. पूजा धर्म वगैरे कुठं. मग आमच्या संतांनी फार सुंदर करून ठेवलं. सोपेवर मामा सांगितलं भगवंताचं नामस्मरण करा सगळ्यांनी. तुम्ही जे रामायण ऐकता ना, त्या रामायणाच्या शेवटी चौपया फार सुंदर आहे. यह कलिकालन साधन दूजा जोग यज्ञ जप तप व्रत पूजा राम ही सुमिर ही गाव ही राम ही संतत सुनिये राम गुण ग्रामये नहीं कलि करमना भगति विवेको राम नाम अवलंबन एको. दुसरं काही करता येणार नाही. भगवंताचं नाम चिंतन करा. कसं करा कसंही करा. मोरारी बापूंनी त्या दिवशी फार सुंदर सांगितलं. अहो साध्या यंत्राचं बटन दाबलं तर समोरचा माणूस तुमच्या सोबत बोलतो. मंत्राचं बटन जर दाबलं ना तर कृष्ण आणि राम सुद्धा तुमच्या सोबत बोलतो. मोबाईल काय आहे. विज्ञानाचं साधन आहे. त्या साधनामध्ये तुम्ही बटन दाबता आणि बटन दाबल्यानंतर ज्याचा नंबर फिरवला ना, नंबर फिरवल्यानंतर लगेच त्या समोरच्या व्यक्तीसोबत तुम्हाला बोलता येते. ज्यानं जग निर्माण केलं त्या भगवंताचं नंबर म्हणजे काय आहे. फक्त एकच म्हणा, राधा माधव जय मुकुंद मुरारी जय गोपी जन वल्लभ जय कुंज बिहारी हरे राम 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 हरे हरे. आणि नामस्मरण करण्याकरता इकडं तिकडं काही जायची गरज नाही आहे. कामामध्ये काम काही म्हणा, कुठे जायची गरज आहे. माझ्या माय माऊलीला विशेष करून तरुण मुलींना विनंती आहे, ऑडिओ स्टोरी ऐकल्यापेक्षा देवाचं नाव घ्या. हे मुली काय करतात, ते कोणती तरी स्टोरी लावतात, काहीतरी ऐकतात, तेच संस्कार त्याच्यामध्ये निर्माण होतात. जुन्या काळामधल्या आमच्या माय माऊल्या ज्या होत्या त्या माय माऊल्या जात्यावर गात होत्या. जेवण करता करता गात होत्या आणि गात गात ते पोरांना खाऊ घालत होत्या, घरच्यांना खाऊ घालत होत्या. संस्कार चांगले होते. नामस्मरण सगळ्यांनी घ्या. नामस्मरण घ्या, फार महत्वाचं. तर नेहमी सांगतो, महाराज मला कुठे शिकता आलं नाही, मला काही कुठं जाता आलं नाही, परंतु भगवंताचं नामस्मरण केलं, गाथा ज्ञानेश्वरीवर निष्ठा ठेवली, आज तुमच्यामध्ये बोलू शकतो. ते नामस्मरण इतकी कृपा करते, इतकी कृपा करते. आताच आमच्या यवतमाळला मोरारी बापूंची कथा झाली. त्या कथेमध्ये बापूंनी स्वतः त्यांनी रंग विठ्ठला म्हणायला सुरुवात केली आणि त्यांनाही आनंद थांबला नाही त्यांचा. ते व्यासपीठावरून खाली उतरले आणि नाचू लागले आणि नाचत असताना हात करून बोलावलं, उपराव. एका एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संतासोबत नाचायला आम्हाला मिळालं. त्याचं कारण काय माहिती आहे? भगवंताचं नाम. सगळं मिळते तुम्हाला. त्या हिंदीमध्ये एका कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे, क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये है कि छिपाऊ कैसे. काय भेटलं सांगता येत नाही. न भेटो ते भेटो येई ना आपण,
कुठेही शिकायला न गेलेले जगद्गुरु तुकोबाराय ते जगद्गुरु कसे काय बनले? कसे काय बनले? ते वेद कुठं शिकले? पण वेद कुठं शिकले नाही तरी म्हणतात वेदाचा तो अर्थ कुठे शिकले? कुठे गेले होते वेद शिकायला? नामस्मरणानं सगळं काही त्यांना दिलं, नामस्मरणानं सगळं काही त्यांना दिलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनाम. व्यतिरेकानं सांगितलं. शास्त्रामध्ये दोन पद्धत आहे. व्यतिरेकानं म्हणजे याच्याशिवाय दुसरा आवडत नाही. नाही एका हरिनामे गेलं, सगळं गेलं त्याच्यामध्ये. व्यतिरेकानं सांगण्यामध्ये थोडस ताकद येत असते. काय पाहिजे याच्यामध्ये फार मोठी निवड आहे ना. पण काय नाही पाहिजे, फक्त पोळी भाजी द्या, बाकी काही देऊ, हे व्यतिरेकानं सांगणार. बाकी त्याचा विषयच नाही आला. भजे नका देऊ, पापड नका देऊ, हे नका देऊ, ते नका देऊ. नाही, पोळी भाजी द्या, बाकी देऊ नका. व्यतिरेकानं, तुकोबाराय व्यतिरेकानं सांगतात की मृत्यू लोकामध्ये, आपणही मृत्यू लोकामध्ये आहे. आणि ज्ञानोबारायांची ओळी फार सुंदर आहे. मृत्यू लोकाचं वैशिष्ट्य आहे की इथं सुख मिळतच नाही. सुख मिळतच नाही. प्रत्येकाचा अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव आहे. कुठं सुख आहे? कोणाला सुख आहे? बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज तुमचं बरं आहे. तुम्ही म्हटलं मग तुला कोण सांगितलं होतं आमचं बरं आहे? आणि सध्याची अडचण सांगू का? सध्या दुसऱ्याच बरं वाटते. ही अडचण आहे सगळ्यांची. त्यांना आमचं बरं वाटते, आम्हाला त्याचं बरं वाटते. अरे ज्या आम्ही जन्माला आलो पण जगणं विसरलो. काय जगतोय? अजून एक बोलू. ज्या संसाराकरता आपण प्रयत्न करतो तो संसार आपल्या ताब्यामध्ये नाही, आपण त्याचे गुलाम आहोत. आणि जे आम्हाला गुलाम बनवते त्याचा आम्हाला वीट आला दुसऱ्या चरणात. विठ्ठल हे गीता प्रपंच